येत आहे, एका शाळेमध्ये 1200 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 60% मुले आहेत, तर एकूण मुली किती? म्हणजे बघा, एका शाळेमध्ये मुले आणि मुली असे मिळून 1200 विद्यार्थी आहेत, परंतु त्यापैकी फक्त मुले ही 60% आहेत. म्हणजे याचे प्रमाण घ्यावे लागेल. 60% म्हणजे 100 विद्यार्थ्यांपैकी 60 मुले आहेत, तर 1200 विद्यार्थ्यांपैकी मुले किती हे आपल्याला अगोदर काढावे लागेल, किंवा उलट पक्षी पण काढता येईल. 100 पैकी 60 मुले आहेत म्हणजे उरलेल्या मुली आहेत. आपल्याला या ठिकाणी मुले आणि मुली असा जर फरक दिला तर ही अशी काळजी घ्या, या ठिकाणी हे मुलांचे प्रमाण आहे, या ठिकाणी मुलींचे प्रमाण आहे. आपण जर मुलांचे प्रमाण काढले तर 1200 विद्यार्थ्यांपैकी मुले वगळावी लागतील, म्हणजे वजा करावी लागतील, म्हणजे मुलींचे उत्तर येईल. किंवा जर मुलींचे प्रमाण जर धरले तर सरळ 1200 पैकी मुली किती असं काढलं तर आपल्याला वजाबाकीची गरज राहणार नाही. दोन्ही पद्धतीने काढून पाहूयात. बघा, इक्वेशन तयार झालेलं आहे. 100 विद्यार्थ्यांपैकी 60 मुले, तर 1200 पैकी मुले किती? या ठिकाणी फक्त मुली येईल, नंतर वजाबाकी करूयात. या ठिकाणी पहा, 100 गुणाकार x बरोबर 1200 गुणाकार 60, म्हणजे x बरोबर 1200 गुणिले 60 भागिले 100. पहा, या ठिकाणी 2 शून्य कट झाले, 12 सखी 72 आणि हा उरलेला 0. म्हणजेच 100 पैकी 60 मुले असतील तर 1200 पैकी 720 मुले येतात. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे मुली, म्हणजे 1200 विद्यार्थ्यांमधून 720 मुलं वजा करावी लागतील, म्हणजे उरलेल्या मुली आहेत. या ठिकाणी वजाबाकी करूयात. 10 मधून 2 गेले 8, 1 मधून 7 जात नाही, पुन्हा हातचा 11तून 7, 480 हे उत्तर बरोबर आहे. 480 ह्या मुली. या पण पद्धतीने पाहूयात. बघा, या ठिकाणी 100 पैकी 40 मुली आहेत, तर 1200 पैकी मुली किती? या ठिकाणी आज याच पद्धतीचं इक्वेशन लिहायचं आहे. 100 गुणाकारामध्ये x बरोबर 1200 गुणिले 40. x बरोबर 1200 गुणाकारामध्ये 40, इकडचे 100 भागाकारात जातील, म्हणजे हे 2 शून्य कट, हे 2 शून्य, 12 चौक 48 आणि हा 0. म्हणजे या ठिकाणी आपण सरळ मुलीच काढल्यात, म्हणून वजाबाकी करण्याची गरज नाही. याही पद्धतीने उत्तर आले, परंतु एक स्टेप वाढली. या पद्धतीने आपल्याला सोपं जाते. या पद्धतीने केले तरी चालते, या पद्धतीने केले तरी उत्तर तेच येते.